नमस्कार प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेमध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। आता फायनली ईश्वरीला राकेशचा चेहरा समजलेला आहे। राकेशचा खरा चेहरा आता तिच्या समोर आलेला आहे आणि खूप छान असा एपिसोड होणार आहे आता येणारा, आणि तुम्हाला खूप छान सुद्धा वाटणार आहे बघायला, कारण आता आपली ईश्वरी आणि अर्णव एकत्र येणार आहेत। ईश्वरी आता अर्णवला सॉरी म्हणणार आहे। इतक्या दिवस तिने अर्णवला खूप त्रास दिला होता, त्याच्यामुळे ती आता अर्णवला सॉरी म्हणणार आहे। तर आता ती अर्णवला म्हणत असते की मला ना खरंच खूप भीती वाटत आहे त्या राकेशची, म्हणजे त्या राजेशची। खरंच आता मला ना टेन्शन आलंय, आता मी काय करू। आता ती खूप घाबरलेली असती। त्यावेळेस आपला अर्णव तिला म्हणतो की ईश्वरी, म्हणजे मी सिंदूर, तू आता घाबरू नको, तुला आता काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये। तो राजेश तुझ्या जवळ सुद्धा येणार नाही ना। आता तू बघ, मी असंच काहीतरी करतो, तू अजिबात टेन्शन देऊ नको। आणि आता तो ईश्वरीच्या हातामध्ये हात देतो आणि तिला सांगतो अजिबात काळजी करायची नाही, मी आहे ना असं म्हणून आता ईश्वरी त्याला आता घट्ट अशी मिठी मारणार आहे आणि दोघेही आता पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत। इकडे आता राजेश बद्दल जे काही सत्य कळलेलं आहे ना, त्यामुळे आता अर्णव थोडासा अपसेट आहे, पण आता तो असं काहीतरी करेल की त्याला चांगलाच धडा शिकवेल। आता तो मामाकडे जातो आणि मामाला म्हणतो तू ना ताईवरती लक्ष ठेव, मी सिंदूरच्या पाठीमागे आहे उभा। आता बघ त्या मी राजेशचा कसा काही सगळा डाव आता संपूर्णच टाकतोय। तर मामा आता आश्चर्यचकित होतात आणि म्हणतात अर्णव तू काय करणार आहे। त्यावेळेस अर्णव म्हणतो की मामा तू ना आता फक्त बघतच राहा मी काय करतोय ते। आणि आजचा हा जबरदस्त प्रोमो रिलीज झालेला आहे प्रेक्षकांनो, नक्की बघा। तर चला, हा प्रोमो आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र तेवढं नक्की करा। धन्यवाद।